संत साहित्याचे अभ्यासक आहेत सदानंद मोरे आणि त्यांनी या सगळ्या संदर्भातली आपली भूमिका मांडलेली आहे। याआधी देखील त्यांनी वारंवार या संदर्भातली आपली भूमिका मांडलेलीच आहे। मात्र आता जी चंद्रपूरमधून मागणी समोर येते त्याबद्दल ते काय म्हणतात जाणून घेऊयात। त्यामुळे पारतंत्र्याच्या विरुद्ध प्रसंगी शस्त्र हातात घेणं हे त्याला नवीन नव्हतं। त्यामुळे जर ह्यांच्याचपैकी काही लोकांनी शेती करता करता हातामध्ये शस्त्र घेतलं म्हणजे क्षात्रधर्म स्वीकारला थोडक्यात मुद्दा, तर तो मराठा झाला। असा दोघांच्या मध्ये नाममात्र फरक आहे। लक्षात घ्या की जोपर्यंत फक्त शेती करतायत तोपर्यंत त्यांना लोक कुणबी म्हणणार आणि जेव्हा युद्ध करतील राज्यकारभार करतील तेव्हा मराठा म्हणणार। आता हा झाला अंतर्गत प्रश्न। पण धर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून तुम्ही कुणबी असला किंवा तुम्ही मराठा असा क्षत्रियत्वाचा दर्जा द्यायला ते कधीच तयार नव्हते ना। त्यामुळे तुम्ही स्वतःला मराठा म्हणवणं हे तुमच्या समाधानापुरतं ठीक आहे, पण धर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून कुणबी आणि मराठा हा भेदच नाहीये। त्यांच्या दृष्टिकोनातून सगळेच शूद्र आहेत। ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे। आणि ही गोष्ट जेव्हा लक्षात आली त्यांच्या, तेव्हा मग त्याच्याबद्दल लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त करायला सुरुवात केली। ते रिॲक्ट झाले, त्यांनी काही मागण्या केल्या। म्हणजे ज्यांच्याकडे धर्मशास्त्र आहे, धर्मशास्त्राचा अर्थ लावणं, त्यानुसार निर्णय देणं, त्या ब्राह्मण वर्गाकडे त्यांनी तशा प्रकारच्या मागण्या केल्या। आणि हे जे तुम्ही म्हणाल की हा जो कुणबी आणि मराठा हा जो भेद आहे ना, मी तुम्हाला उदाहरण सांगतो की मराठ्यांच्या मधला सर्वश्रेष्ठ पुरुष किंवा महाराष्ट्रामधला आपण शिवाजी महाराजांनाच मानतो की नाही। तर शिवाजी महाराजांचे वडील आजोबा पणजोबा म्हणजे शहाजीराजे मालोजीराजे बाबाजी भोसले, तर बाबाजी भोसले वेरूळला काय करत होते? शेती करत होते सुरुवातीला। पाटीलकी होती वेरूळची। मग त्यातनं ते म्हणजे लोक त्यांना कुणबीच म्हणायचे ना, बाकीच्यांचं सोडात। पण शिवाजी महाराजांनी राज्य मिळवायला सुरुवात केली, त्यांचं बऱ्यापैकी नाव झालं, विजापूरच्या दरबाराला त्यांची दखल घ्यायला लागली आणि अफजल खानाला पाठवलं। तेव्हा अफजल खान आणि शिवाजी महाराज जेव्हा एकमेकांच्या समोर आले, त्यांच्यात संवाद झाला। तो संवाद त्या काळच्या एका शाहिराने वर्णन करून ठेवलेला, लिहून म्हणजे लिहिलेला आहे, पवाड आहे, अज्ञानदास शाहीर त्याचं नाव। त्याच्यात तो अफजल खान म्हणतो शिवाजी महाराजांना, अरे तू तो कुणबी का छोरा, कुणबी का छोकरा। म्हणजे हा पोवाडा म्हणजे शिवाजी शिवकालीन आहे। हो हो, जिजाबाईंनी लिहून घेतलेला। हो, म्हणजे त्यांनी जिजाबाईच्या पुढे म्हणून दाखवला। आता अशी सरळ सरळ वस्तुस्थिती आहे ना। आता त्यातल्या त्यात कन्सुल म्हणजे समाधानाची गोष्ट कोणती की शस्त्र घेतल्यानंतर जरा लोकांना दबाव एक हे व्हायचा, इम्प्रेशन बसायचं, नाही म्हटलं तरी फक्त ते मराठा म्हणायचे फार तर। पण तरी देखील तो क्षत्रिय का, तर चौकटीत नाही, असा तो मुद्दा आहे। त्याच्यामुळे कुणबी आणि मराठा यांच्यामध्ये महाराष्ट्रात भेद नव्हताच मुळात। असलाच भेद तर थोडा सोशल स्टेटसचा। आणि हे आपण बघतो, हे नेहमीच चालतं ना। त्याच्यात काही मराठ्यांच्यात म्हणजे चालतं, इतरांच्या चालत नाही, अशातला भाग हो तो होता। पण त्यामुळे जातीचा म्हणजे रोटी व्यवहार आहे, बीटी व्यवहार म्हणजे एकतर्फीचा कमीत कमी नक्कीच होता, अजूनही चालतो। म्हणजे लोक काय म्हणतात किंवा कुणब्यांना मुली नाही द्यायच्या, म्हणजे सो कॉल्ड उच्चभ्रू मराठी असतील ते, पण त्यांच्या मुली करतात। म्हणजे हा जो भाग आहे तो ज्योतिराव फुलेंनी लक्षात आणून दिला ना लोकांच्या, की ते म्हणाले की खासा मराठा नावाची गोष्ट नाहीच आहे मुळात। कोण आहात तुम्ही, तर तुम्ही कुणबी आहात तर सरळ सांगा ना। आता ते काही लोकांना त्यांच्या प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पना असल्यामुळे वगैरे रुजत नव्हतं, पचत नव्हतं। आणि मग त्याच्यातून परत चळवळ सुरू झाली। त्या चळवळीचा एक उद्दिष्ट असं आलं की आपल्याला प्रतिष्ठेसाठी क्षत्रियत्वाचा दर्जा मिळाला पाहिजे। शाहू महाराजांनी त्या चळवळीचं लीड केलं। त्यामुळे आपोआपच अशी प्रवृत्ती आली लोकांची, तर मराठे ज्यांना म्हटलं गेलं ते तर मराठे आहेतच, परंतु ज्यांचं कुणबी लागलं त्यांनी स्वतःला मराठे बनवावं। म्हणजे आता तुम्हाला थोडक्यात इतिहासात जर सांगायचं झालं ना, तर साधारणपणे 1911ला एक शिरगणती झाली। त्याच्यानंतर पुढची 1921ची शिरगणती व्हायला पाहिजे होती। तर त्यावेळेला ते शिरगणती समितीचे जे अध्यक्ष सुपरिंटेंडंट होते, त्या सुपरिंटेंडंटनी सगळ्यांना एक पत्रक काढून आवाहन केलं की काय करायचं आपण, कुणबी की मराठा। तर आता जे स्वतःला कुणबी मराठा लावतायत त्यांना कुणब्यात टाकायचं की त्यांना मराठ्यात टाकायचं। आणि हे इतकं फ्लक्च्युएटिंग होतं ना, तुम्हाला आश्चर्य वाटेल की एका पिढीत मराठा लावलेले, दुसऱ्या पिढीत कुणबी लावलेले, तिसऱ्या पिढीत कुणबी मराठा लावलेले, किंवा एकाच घरातल्या एका भावाला शूद्र लावलं, दुसऱ्या भावाला मराठा लावलं, तिसऱ्या भावाला कुणबी लावलं। हे तुम्हाला शाळेत पाहायला मिळतात आज सुद्धा। तर ह्याचा उपयोग होऊ शकतो ना या सगळ्या याच्यामध्ये। तर हे अत्यंत संदिग्ध वेग ज्याला म्हणतो आपण, अशा प्रकारची ती आयडेंटिटी होती। आणि त्या आयडेंटिटीचा काय म्हणतात त्याला, जर एखाद्या वर्गाला तुम्ही जर तोटा करून देणार असाल तर ते चुकीचं ठरेल ना।
मग मी जो उल्लेख केला आता त्या कमिशनर साहेबांनी, सुप्रिटेंडंट साहेबांनी पत्रक काढून आवाहन केलं लोकांना, तेव्हा जागृती नावाचं वर्तमानपत्र होतं बडोद्यामधून निघणार, त्याचे संपादक होते भगवंतराव पाळेकर. त्यांनी एक लेख लिहिला, कुणबी की मराठा, आणि त्यात हे सांगितलं की हा नावाचाच फरक आहे ना, फक्त जिथे प्रतिष्ठेचा प्रश्न येतो तिथे कुणबी म्हटलं तर जरा कमीपणा येतो, म्हणून मराठा लावा. शाहू महाराजांनी त्याला प्रोत्साहन दिलं या प्रक्रियेला. नंतर मराठा शिक्षण परिषदा झाल्या, त्या परिषदांनी सुद्धा ठराव करून सांगितलं की मराठा लावा. त्यामुळं जे कुणबी म्हणून लावत होते त्यांच्यापैकी अनेकांनी मराठा लावलं. पण काय फरक पडला त्याच्यामुळं? म्हणजे एका अर्थाने शाहू महाराजांचा काळ आपण पाहिला तर ब्राह्मणेतर चळवळीचा काळ. बरोबर बरोबर. आणि या चळवळीमध्ये एक क्षत्रियत्वाचा दर्जा मिळावा हा, यासाठी हा, कुणबी समाजाने म्हणजे आयडेंटिटी, मराठा म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा, आयडेंटिटी आणि प्रतिष्ठेचा मुद्दा होतो, प्रयत्न केला. मुद्दा होता. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातच आपण मोठ्या प्रमाणात जास्त, पाहतो की हो, हो. मराठा म्हणून कारण मराठवाड्यामध्ये पण आहे. त्यामुळं त्यांना कर्मठ ब्राह्मणांशी लढण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळणार होता असं म्हटल्यामुळं. कारण ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा संघर्ष फार पूर्वीच्या काळापासून चालू आहे. तसा ब्राह्मणांचा आणि शूद्रांचा नाही, ब्राह्मणांचा आणि वैश्यांचा पण नाही. म्हणजे ते तेवढ्या हिमतीने त्यांच्या विरुद्ध बोलत नव्हते, क्षत्रिय बोलत होते. अगदी उपनिषदांच्या काळापासून, बुद्धांच्या पासून, खुद्द बुद्ध आहेत, महावीर आहेत. त्यामुळं त्यांच्या विरुद्ध जर आपल्याला एक स्पेस पाहिजे असेल लढण्यासाठी, म्हणजे वाद करण्यासाठी, तर ती क्षत्रियत्वातनं उपलब्ध होऊ शकते. म्हणून यांनी सगळ्यांनी क्षत्रियत्वाचा ध्यास घेतला. बरं, त्याच्यात दुसरा मुद्दा तुम्हाला फार महत्वाचा सांगतो मी. ते केल्यामुळं त्यांना त्यावेळेला मराठा म्हणून मिळणाऱ्या आरक्षणावरती काही परिणाम व्हायचा होता का? तर नव्हता. त्या काळामध्ये, ब्रिटिशांच्या काळामध्ये मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळत होतं. स्वातंत्र्यपूर्व काळ होता. हो, म्हणजे राजकीय जागात होतं, आरक्षण होतं. मराठा आणि तत्सम असं म्हटलं जायचं मागासलेल्या. सुरुवातच नाही, नॉट ओनली दॅट, की मागासलेल्या वर्गामध्ये सगळ्यात मोठा वर्ग कोणता? मराठा. म्हणून त्याचं नॉमिनक्लेचर, त्याचं नामकरणच मराठा आणि तत्सम असं केलेलं होतं. त्यांना तिथे जागा होत्या, त्यांना स्कॉलरशिपा होत्या, म्हणजे ते मागासलेले होते, याच्याबद्दल कोणाचाच वाद नाही. मग अशा परिस्थितीमध्ये कुणब्यांच्या ऐवजी मराठा जर नाव धारण केलं तर त्याच्यामुळे आरक्षणावरती काही गदा येत नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे गमवायचं काहीच नव्हतं, वाढली तर प्रतिष्ठाच वाढली असती. त्यामुळं लोकांचा कल तिकडे आपोआप झाला. म्हणजे 50-60-70 वर्ष. तर सदानंद मोरे यांनी या सगळ्या संदर्भातली आपली भूमिका मांडताना म्हटलेलं आहे की मराठा आणि कुणबी असे वेगळे नाहीयेत, तर ते एकच आहेत. आता या सगळ्या संदर्भात आणखी काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.